कधी मात्र आपण सहज म्हणून जातो, देवाने मला काही दिलं नाही, नाहीतर देवाला लई केला असतं देवासाठी, पण देवाने मला काहीच दिलं नाही हो. हां, मग 10-15 एकर जमीन द्यायला पाहिजे होती, एक विहीर, एक सायपन, एक ट्रॅक्टर गाडी. काय करते त्याला नेमकं? त्या भांडवलापेक्षा संतांनी कोणत्या भांडवलाचा खर्च केला? संतांनी कोणतं भांडवल खर्च केलं? ते भांडवल आपल्याकडे आहे ना. तुम्ही त्या भांडवलाचा उपयोग करा, परमेश्वर तुम्हाला भरपूर देऊन टाकी. अगोदर मात्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जर समजा मुलाच्या हातात जर सत्ता द्यायची म्हणलं, मुलाच्या हातात जर सत्ता द्यायची म्हणलं, तर प्रथम पहिल्यांदा आईवडील काय करते? पहिले 1 रुपया दे. 1 रुपयामध्ये काहीतरी सांगतील ते, नंतर 2 रुपये देतील, नंतर 5 रुपये देतील. 5 रुपये 2 वस्तू सांगतील, 2 वस्तू घेऊन आल्यानंतर बाकीचे पैसे वापस दिले तर 10 रुपये देतील. 10 रुपये दिल्यानंतर काय बाजार सांगतील, 2-4 वस्तू त्या घेऊन आल्यानंतर बाकीचे पैसे वापस दिले तर मात्र 15 रुपये का 20 रुपये देते. असं करता 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 जेव्हा मात्र 100, 200, 300, 400, 500, 1000 रुपये देऊन पाहतील, 1000 रुपयात तुम्ही सगळा बाजार करून आणला आणि बाकीचे पैसे तुमच्याकडे वापस दिले ना, तर म्हणजे आता बाजार हाट करायचं लायक झाला. आणि मग मात्र पुरा कारभार त्याच्याकडे देते. याला मात्र जर पहिलेच 500 रुपये दिले ना, हॉटेलमध्ये जाऊन बसला, पोटभर पाहिजे पाव, मिसळपाव खाली, तिकडं काय भावात पडेल ते? हां, अरे असा व्यक्ती मात्र कारभार करू शकत नाही. तसं आपल्याकडं जे भांडवल दिलं, या भांडवलाचा उपयोग तुम्ही करते कसे? का? जर समजा डोळे हे भांडवल आहे आपल्याला. हां, आज मात्र जर हात हे भांडवल आहे आपल्याकडं, कान हे भांडवल आहे आपल्याकडं, तोंड हे भांडवल आहे आपल्याकडं, बरोबर आहे? पाय हे भांडवल आहे आपल्याकडं. मग काय आता असं करायला नाही, हात डोळे असं करणे, मला जर जिंकायचं असेल तर ती शक्ती, ते भांडवल आपल्याकडे आहे. दुसऱ्याचं दुःख, दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पाहण्याकरता तुम्हाला डोळे दिले, तिथपर्यंत जाण्याकरता तुम्हाला पाय दिले, तिथं जाऊन मात्र त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याकरता तुम्हाला हात दिले, त्याचा रडण्याचा आवाज ऐकण्याकरता तुम्हाला कान दिले, बरोबर? आज मात्र खरी चूक काय होते माहिती का? एखाद्या वेळेस मात्र एखादा दारू पिलेलो असो, काही असू द्या, एखाद्याने आंघोळ केली नाही, एखाद्याने दात घसले नाही, त्याचा तोंडाचा वास येतो ना, कधीच मात्र तुमच्या नाकाला हात टाकू नका, किळस करू नका त्याची. भगवंत अशा रूपामध्ये येईल ना, तुम्ही त्याला ओळखू शकणार नाही. जे का रंजले गांजे त्याची जो म्हणे आपले देव तोच साधू तिथं झाला का बा. अशा पद्धतीनं देव जो येईल तर काही गन पावडर करून काही अत्तर बित्तर लावून नाही येणार, असा घाणेरडा येईल का त्याची तुम्हाला किळस येईल. हे तुम्ही मात्र कुंभमेळ्यामध्ये आज फोनमध्ये टी व्हीमध्ये पाहते, आणि आताही मात्र आपण गेलो तुम्हाला दाखवणार ती जल्लक आम्ही थोडीशी. परमात्मा परमेश्वर तुम्हाला वरून नाही पाहत, अंतःकरणातून पाहतो. हा विषय मात्र 2 दिवसापूर्वी झाला. ज्याचं अंतःकरण निर्मळ आहे ना, त्याला बाहेरून निर्मळ राहण्याची काही गरजच नाही. जेव्हा तुम्ही मात्र दुसऱ्याची किळस करणार, जेव्हा नाकाला हात लावणार ना, तसाच एक प्रसंग मात्र आपल्यावरती येईल. हसू नको मला आणि तिचं गत होईल तुला. बाबाजी सहज म्हणायचं, हसू नको मला तीच गत होईल तुला. म्हणजे तसा प्रसंग एक दिवस आपल्याकडे येईल आणि आपली सुद्धा लोक किळस करत जातील. म्हणून मात्र या इंद्रियांच्या स्थानी देवताचं अधिष्ठान आहे. तुम्ही यांची जी शक्ती वाढवायची आहे, ही शक्ती वाढवताना मात्र अशा पद्धतीनं करा. आज मात्र तेच करतो आम्ही. तुम्ही नुसतं डोकं दुखलं असं जर म्हणते ना, आम्ही नुसतं कळत न कळत, तुम्हाला कळणार पण नाही, कळत नाही कळत आम्ही असं आमचं डोकं दाबून पाहतो. आपलं डोकं दुखलं कसं काय होईल? आपलं डोकं दुखलं काय होईल?
असं म्हटल्यावर मात्र तुमचा त्रास कमी होतो आणि आम्हाला त्रास होत होतो का डोकं दुखण्याची जी म्हणजे तकलीफ आहे, जो त्रास आहे, ती वेदना आहे, ती आम्हाला होत्या. पण देव विचार करतो दुसऱ्याचं दुःख जो झेलतो ना त्याला काय म्हणून त्रास द्यायचा. थोड्या वेळानं आमचं पण डोकं बरं होऊन जातं. तुम्ही जर म्हणले कंबर दुखतं, आम्ही सहज कंबर चापून पाहू. आपलं कंबर दुखत असलं कसं आमचं कंबर दुखायला लागतं. त्या वेदना जाणवतात आणि तुम्हाला आराम वाटतो. थोड्या वेळाने परमेश्वर विचार करतो आणि आमचं पण कंबर बरं होऊन जातं. एक दैविक शक्ती ही तुमच्यात पण ही. असं मात्र पोट दुखत असलं गडबड्याला उडू द्या. आम्ही नुसतं कळत न कळत आम्हाला सांगितलं, आम्ही नुसतं कानाने ऐकलं, आमच्या पोटाला हात लावला ना, तुमचं पोट बरं होतं आणि आमचं पोट दुखायला लागतं. पण थोड्या वेळाने आम्हाला त्याची जाणीव झाली तर आमचं पोट बरं होऊन जातं. ही शक्ती म्हणून मात्र 1986-87 पासून डॉक्टरचं तोंड पाहायची गरज पडत नाही, दवा गोळी घ्यायची गरज पडत. ही शक्ती आपल्याकडे आहे. जो दुसऱ्याच्या दुःखावरून आपलं दुःख जो जाणतो ना, तो देवाच्या शक्तीचा लवकर अनुभव घेतो. तुम्हाला एवढं मोठं भांडवल आपल्याकडे आहे ना. आता हे झालं एक हे दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पुसता पुसता तुम्हाला भूक लागणार आहे. दुसऱ्यातलं डोळ्यातलं पाणी पुसता पुसता तुम्हाला ताण लागणार आहे. मग तुम्ही म्हणले बा आता जेवण करून येतो मग पाणी पुसतो, ते काही काम आहे आता. तोपर्यंत मात्र आपण जेवण करायला जाता जाता निम्या जेवणातच मात्र इकडं हा रडून रडून कोरडं होऊन जाईल, मरून काय फायदा होईल ते. परंतु तुमच्याकडं वाणी भगवंतानी तोंड दिलं तुम्हाला, तो रडतो का, त्याच्या डोळ्यात पाणी येतं का, हे दुःख कायमचं त्याच्या डोळ्यातलं पाणी कायमचं बंद करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये. एखादं लहान मुलगा जर रडत राहिलं तर एखादी वस्तू मागीन किंवा एखादं खायला मागीन, तोपर्यंत मात्र त्याला ते खायची वस्तू जोपर्यंत देत नाही, खेळण्याची वस्तू जोपर्यंत देत नाही, तोपर्यंत त्याचं रडणं चालू राहील. मग अशा वेळी मात्र जर समजा त्याचं रडणं बंद करायचं असेल, त्याच्या डोळ्यातले अश्रू बंद करायचं असेल, तर आपल्याला मात्र त्याला पाहिजे ती वस्तू द्यावा लागेल. पण मात्र आपण मुख मात्र चालणार नाही, विचारावं लागेल का तुला काय पाहिजे. तसं मात्र लहान असो किंवा मोठा असो, त्याच्या डोळ्यातलं पाणी बंद करण्याकरता तुम्हाला विचारावं लागेल. त्याच्यासाठी तोंड दिलं. हां, तुम्ही ह्या भांडवलाचा उपयोगच करत नाही, म्हणून मात्र तुमचं असंख्य काही मोठं भांडवल राहू द्या, त्या भांडवलातून मात्र तुमचा मागचा पोल पुढे पडत नाही. 2 घास सुखात मात्र तुम्हाला खात, ते कोणी असू द्या, दुश्मन असू, शत्रू असू, काही असू द्या. म्हणून मात्र